मागील क्लासमध्ये आपण चार्जेसचा संग्रहमुळे चार्जवरील फोर्स मोजला आणि आपण सुपरपोजिशनचा सिद्धांत वापरला. या क्लासमध्ये आपण चार्जच्या डिस्ट्रीब्युशनमुळे चार्ज Q वरील फोर्स कॅल्क्युलेट करणार आहोत. डिस्ट्रीब्युशनद्वारे म्हणजे ओव्हरलाईन डिस्ट्रीब्युशन केलेला चार्ज असू शकतो आणि हे मी म्हणेन की प्रति युनिट लेंथ चार्ज मला डिस्ट्रीब्युशन देईल. जो चार्ज मी कोणत्या पोझिशनवर आहे त्यावर डिपेंडंट असेल किंवा तो इंडिपेंडंट असू शकतो. रिंग किंवा डिस्कवर देखील चार्ज असू शकतो. येथे पुन्हा मी प्रति युनिट लांबीचा चार्ज सांगेन जे सामान्यत लांबी दर्शविते जे लांबडाने दर्शविले जाते किंवा प्रति युनिट क्षेत्र चार्ज किंवा युनिट व्हॉल्यूममध्ये आकारला जातो जे प्रति युनिट व्हॉल्यूममध्ये चार्ज डेन्सिटी आकारले जाईल. हे चार्ज डेन्सिटी म्हणून ओळखले जाते. हे सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणून ओळखले जाते. ही लिनियर चार्ज डेन्सिटी आहे. म्हणून आपण ही प्रकरणे समजून घेऊया. सुरुवात करण्यासाठी आपण लाईन चार्ज जो -2 पासून डिस्ट्रीब्युशन होऊन L/2 पर्यंत आहे तो घेऊ जेणेकरून ते ऑरिजिन सेंटर ऑरिजिनवर आहे. ही दिशा y असू द्या आणि मला ऑरिजिन पासून दूर अंतर x वर असलेल्या चार्ज Qवरचा फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. मी भिन्न रंगाने लाईन चार्ज दर्शवितो म्हणून मी ते लालने दर्शवितो. हा एक लाईन चार्ज आहे आणि हा मॅग्निट्यूड प्रत्येक युनिट लेंथसाठी लांबडा असू द्या. मग जसे आपण चार्जेसचा संग्रह करण्याच्या केसमध्ये केले, मला ऑरिजिन पासून y अंतरावर dy पॉइंटवर लेंथचा लहान एलिमेंट घेऊ द्या आणि चार्ज Qवरील फोर्सचा x आणि y कंपोनंट कॅल्क्युलेट करूया. या प्रकरणात या एलिमेंट पासून चार्जचे अंतर x चे स्क्वेअर रूट प्लस y स्क्वेअर असेल. म्हणून कुलोम्बच्या नियमानुसार Q हे वेक्टर फोर्सवरील चार्ज हा लांबडा dy च्या इक्वला आहे जो येथे एलिमेंट बदलतो Q ओव्हर 4 पाय एप्सिलॉन 0 1 ओव्हर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर x मायनस y ओव्हर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर रेज टू 1/2 च्या दिशेने. जिथे हे वेक्टर आहे ते येथे लिहिले आहे. तुम्ही हे वेक्टर तपासू शकता आणि मॅग्निट्यूडनुसार डिव्हायडेड केल्याने मला त्या दिशेने युनिट वेक्टर मिळतो. ही खरोखर एक फोर्स दिशा आहे. म्हणून Fx x कंपोनंटद्वारे दिलेले जे Q लांबडा ओव्हर 4 पाय इप्सिलॉन 0 x dy ओव्हर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर रेज टू 3/2 हे या दोन टर्म्सना एकत्र करून 3y2 टर्म्स मिळतात आणि हे -a/2 ते L द्वारे इंटिग्रेटेड केले जाते जे मला देते ते Q लांबडा ओव्हर 4 पाय इप्सिलॉन 0 x येथेच राहील. माझ्याकडे L/2 dy ओव्हर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर रेज टू 3/2 हे इंटिग्रल उरले आहे. आपण सबस्टिट्यूट करू y इक्वल x टॅन्जेंट थीटा जेणेकरून dy x होईल सेकंट स्क्वेअर थीटा d थीटा होईल आणि हे सबस्टिट्यूटला इंटिग्रलमध्ये बदला आणि तुम्हाला मिळेल ते Fx इक्वल टू Q लांबडा x ओव्हर 4 पाय इप्सिलॉन 0 इनवर्स मायनस L/2
2x ते थीटा इक्वल टॅन इनवर्स L ओव्हर 2x x सेकंड स्क्वेअर थीटा d थीटा डिव्हाइडेड x क्यूब सेकंड क्यूब थीटा। मी काही टर्म्स रद्द करणार आहे, हे x आणि हे x या सोबत रद्द होतो आणि मला फक्त x देतो। हा सेकंड स्क्वेअर थीटा डिव्हाइडेड सेक क्यूब थीटा मला देतो सेकंड थीटा जे त्यावर कोसाइन थीटा होते आणि म्हणूनच हे इंटिग्रल असे होते की q लांबडा ओव्हर 4 पाय इप्सिलॉन 0 टॅन इनवर्स L ओव्हर 2x सह 1 मायनस साइन टॅन इनवर्सच्या समोर L ओव्हर 2x कॉस थीटा d थीटा आणि हे आपल्याला त्वरित उत्तर देते जे आहे 2q लांबडा ओव्हर 4 पाय इप्सिलॉन 0। मला माफ करा, येथे हे x देखील होते म्हणून येथे x टॅन इनवर्सचे sin L ओव्हर 2x जे खरतर पुन्हा या 2 ने मी हे रद्द करतो आणि आपल्याला 2 देतो। हे मिळवण्यासाठी 2q लांबडा ओव्हर 2 पाय इप्सिलॉन 0 1 ओव्हर x टॅन इनवर्स L चे sin ओव्हर 2x जे होते L डिव्हाइडेड L चे स्क्वेअर रूट प्लस 4x जे 1x चे उत्तर आहे। y कंपोनंटचे काय असेल? y कंपोनंट होईल Fy इक्वल q लांबडा आपण तपासू शकता ते मी मागील स्लाइडच्या एक्सप्रेशन वरून लिहित आहे 4 पाय इप्सिलॉन 0 x च्या जागी आहे कारण मी आता कंपोनंट y च्या दिशेने घेणार आहे म्हणून माझ्याकडे आहे मायनस y dy ओव्हर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर रेज टू 3/2 आणि हे होईल मायनस L/2 ते L/2। तुम्ही पाहू शकता की हे y मध्ये औड इंटिग्रल आहे आणि म्हणून हे नाहीसे होते म्हणून या लाईनवर त्या अंतर x वर लाईन चार्जच्या मध्यभागी जात असताना चार्ज q वरचा फोर्स फक्त x दिशेने आहे आणि त्याचे मूल्य फक्त x इक्वल आहे आणि त्याचे मूल्य आहे Fx इक्वल q लांबडा ओव्हर 2 पाय इप्सिलॉन 0 x L ओव्हर L स्क्वेअरचे स्क्वेअर रूट प्लस 4x स्क्वेअर जसे L इन्फिनिटीकडे जातो याचा अर्थ असा आहे लाईनची लांबी इन्फिनाइट होते तुम्ही पाहू शकता x जाते q लांबडा ओव्हर 2 पाय इप्सिलॉन 0 1 ओव्हर x उत्तम प्रकारे माहिती असलेला परिणाम। चला उदाहरण घेऊया दुसऱ्या उदाहरणासाठी मी घेणार आहे मला उदाहरण लिहू द्या। मी घेणार आहे रिंग चार्ज पुन्हा प्रति युनिट लेंथ लांबडा चार्ज असताना आणि q चार्जवरील फोर्स रिंगपासून h अंतरावर ठेवून कॅल्क्युलेट करा। आता तुम्हाला दिसणार आहे की या लाईन चार्जचा प्रत्येक एलिमेंट यावर फोर्स लागू होणार आहे। चला आपण विरुद्ध बाजूला 2 पर्टिक्युलर एलिमेंट घेऊ आणि एका हेतूने ते करत असू। जर मी या एलिमेंटमुळे फोर्सकडे पाहिले तर ते या मार्गाने निर्देशित करणार आहे आणि जर मी या एलिमेंटमुळे फोर्स घेतला तर या मार्गाने हे निर्देशित होणार आहे। हे रेडियस r आहे असे समजून घेण्यासारखे सर्व अंतर असेल हे अंतर h स्क्वेअर प्लस r स्क्वेअर होईल त्याचप्रमाणे हे अंतर h स्क्वेअर प्लस r स्क्वेअर होणार आहे प्लस r स्क्वेअर म्हणून फोर्सचे मॅग्निट्यूड समान आहे म्हणून सिमेट्रीद्वारे तुम्ही पाहू शकता की तेथील हॉरिझॉन्टल कंपोनंट विरुद्ध दिशेने जात आहेत आणि ते रद्द होत आहेत आणि जे वर्टिकल कंपोनंट आहेत फक्त ते टिकून राहतील। तर मी काय करू शकतो प्रत्येक एलिमेंटसाठी मी वर्टिकल कंपोनंट घेऊन जोडू शकतो। चला तर पाहूया वर्टिकल कंपोनंट कोणते आहे तर
लेंथ dl च्या लहान एलिमेंटमुळे व्हर्टिकल कंपोनंट फोर्स चार्ज q वर असेल। या चार्ज लांबडा dl मुळे 4 पाय इप्सिलॉन 0 फोर्स मॅग्निट्यूड टाइम्स 1 ओव्हर h स्क्वेअर प्लस r स्क्वेअर। आता मी व्हर्टिकल कंपोनंट घेतो म्हणून जर मी ही उंची पुसून टाकली, आता हे स्पष्ट आहे की जर हा कोन थीटा असेल तर हा कोन आहे आणि म्हणून व्हर्टिकल कंपोनंट होईल थीटाचे f कोसाइन, जे या त्रिकोणाद्वारे आपण पाहू शकता की हे अंतराने डिव्हायडेड तरेच आहे। तर हे होईल q लांबडा ओव्हर 4 पाय इप्सिलॉन 0 h डिव्हायडेड चे स्क्वेअर रूट प्लस r स्क्वेअर, जे मला देईल h स्क्वेअर प्लस r स्क्वेअर रेज टू 3/2 आणि तिथे 1d दिला आहे। आता जर मी या फोर्सला इंटिग्रेट केले तर ते मला एकूण फोर्स देईल। हे q लांबडाच्या सर्व क्वांटिटीज इंटिग्रेट करेल, म्हणून हे सर्व फिक्स आहे। म्हणून फक्त इंटिग्रेशन dA आणि इंटिग्रेशन dL आणि इंटिग्रेशन ओव्हर dL, जे खरतर रिंगची लांबी आहे जी 2 पाय r आहे, आणि म्हणूनच नेट फोर्स उत्तर येते फक्त व्हर्टिकल दिशेने, जे आहे इक्वल टू 2 पाय q लांबडा h r ओव्हर 4 पाय इप्सिलॉन 0 h स्क्वेअर प्लस r स्क्वेअर रेज टू 3/2। आपण प्रत्यक्षात पाहू शकता की 2 पाय r आहे लांबडा, जितकी लांबी जी रिंगवर होईल नेट चार्ज। त्यामुळे मी असेही लिहू शकतो की रिंगवरील नेट चार्ज q टाइम्स h टाइम्स डिव्हायडेड 4 पाय इप्सिलॉन 0 h स्क्वेअर प्लस r स्क्वेअर रेज टू 3/2। लक्षात घ्या, स्क्रीनच्या डाव्या बाजूला लिहित आहे, ज्यात h 0 आहे किंवा ते 0 होते, फोर्स 0 आहे, ज्याचा अर्थ असा होतो कारण येथे हा चार्ज इक्वल आहे, कारण आजूबाजूच्या सर्व फोर्स इक्वल रकमेद्वारे चार्ज ढकलत आहेत, म्हणून हे उत्तर आहे। मी आता या निकालाचा वापर डिस्कच्या ॲक्सिसवर चार्ज q वर फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी करू शकतो आणि ते माझे उदाहरण क्रमांक 3 देणार आहे। उदाहरणार्थ क्रमांक 3 मध्ये मी ही डिस्क आणि ॲक्सिसवर चार्ज h उंचीवर घेणार आहे। मी मागील उदाहरणाचा परिणाम वापरणार आहे। मागील उदाहरणात आपण जे पाहिले ते म्हणजे व्हर्टिकल दिशेवरील चार्जवरील फोर्स q द्वारे मॅग्निट्यूड दिले आहे, q ओव्हर 4 पाय इप्सिलॉन 0 h ओव्हर h स्क्वेअर प्लस r स्क्वेअर रेज टू 3/2। मी आता काय करणार आहे, या संपूर्ण डिस्कला इनटू छोट्या रिंग डिवाइड करणार आहे। तर आपण रेडियस r ची रिंग घेऊया। मी रिंगच्या r रेडियसची रुंदी dr घेत आहे आणि जर डिस्कवर प्रति युनिट एरिया सिग्मा चार्ज असेल तर मग या रिंगवर चार्ज q असणार आहे, किंवा असे म्हणूया की लहान भिन्न चार्ज dq सिग्मा टाइम्स 2pr dr ते pir dr पर्यंत असेल। हे या रिंगचे क्षेत्रफळ आहे आणि म्हणूनच या छोट्या रिंगमुळे किंवा भिन्न फोर्स असेल dq, जे आहे सिग्मा टाइम्स 2 पाय q ओव्हर 4 पाय इप्सिलॉन 0 h ओव्हर h स्क्वेअर प्लस, आता मी लिहिणार आहे लहान r स्क्वेअर रेज टू 3/2 आणि तेथे आहे r dr आहे, जी ही टर्म आहे जी मी येथे इंटिग्रेशन सुलभ करण्यासाठी लिहिली आहे। म्हणून नेट फोर्स जो पुन्हा व्हर्टिकल असेल तो आहे 2 पाय सिग्मा q ओव्हर 4 पाय इप्सिलॉन 0 h इंटिग्रेशन r0 पासून कॅपिटल R पर्यंत बदलते, r dr ओव्हर h स्क्वेअर प्लस r स्क्वेअर रेज
टू 3/2 आणि आता जर मी पर्याय तयार केला तर एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर हे समजा वाय स्क्वेअरच्या इक्वल आहे म्हणून आर डी आर आहे वाय डी वाय. मला व्हर्टिकल फोर्स मिळाला तो आहे 2 पाय सिग्मा क्यू ओव्हर 4 पाय इप्सिलॉन 0 इंटिग्रेशन. हे इंटिग्रेशन आता जात आहे एच कडून एच च्या स्क्वेअर रूट प्लस आर स्क्वेअर वाय डी वाय ओव्हर वाय क्यूब कडे जाते जे मला वाय स्क्वेअर देते आणि मला मिळते 2 पाय सिग्मा क्यू ओव्हर 4 पाय इप्सिलॉन 0 1 ओव्हर वाय मायनस चिन्हसह एच एचचे स्क्वेअर रूट प्लस आर स्क्वेअर आणि त्याचे उत्तर येईल. हे दोन पण कट करूया. सिग्मा क्यू ओव्हर 2 एप्सिलॉन 0 1 ओव्हर एच मायनस 1 ओव्हर एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर रूट आणि हे व्हर्टिकल दिशेने जाईल. लक्षात घ्या जर आर इन्फिनिटीकडे जात असेल तर हा फोर्स सिग्मा क्यू 2 पाय एप्सिलॉन 0 वर जाईल. जर मी मागच्या पानावर गेलो तर तेथे मी एच पण गमावला तर येथे एक एच असेल. पुढील पृष्ठ येथे एक एच आहे. तो मला येथे वेगळ्या रंगाने दाखवू द्या. मी येथे एच दाखवून चूक केली आहे. एच इथे आहे आणि म्हणूनच फोर्स असेल सिग्मा Q2 पाय एप्सिलॉन 0 वर आणि ते उत्तम आहे. म्हणून चार्ज डिस्ट्रिब्युशनची फोर्समुळेची मी 3 उदाहरणे सोडवली.